पंढरपुरामध्ये वृंदा नावाची एक गरीब मुलगी होती। तिचं लग्न होणार नाही, तिला नवरा मिळणार नाही असं भविष्य होतं। तिच्या घरच्यांनीही तिला वाऱ्यावर सोडलं, पण पंढरपूरच्या विठोबांनी मात्र तिला आश्रय दिला। तुझ्याशी मी लग्न करेन असं आश्वासन दिलं। पण रुक्मिणीला मात्र वृंदेचा मत्सर वाटला। हे कळल्यावर वृंदा बिचारी निराश झाली आणि तिने धरणी मातेला प्रार्थना केली की मला तुझ्यातच सामावून घे, मला तुझ्यात गडप कर। अशी वृंदा धरणी मातेमध्ये गडप होत असतानाच विठुराया तिथे पोहोचले आणि त्यांनी तिला केसांनी पकडलं। त्यांच्या हातात केस नाही पण तुळशीचं झाड आलं आणि हातात काही मंजिऱ्या आल्या। ते तुळशीचं झाड म्हणजे पूर्वजन्मीची वृंदा आणि तिला दिलेलं ते वचन पूर्ण करायचं म्हणून विठुरायाने तिला आशीर्वाद दिला की माझी आणि माझ्या मूळ स्वरूपाची म्हणजे विष्णूची कोणतीही पूजा तुळशीशिवाय पूर्ण मानली जाणार नाही आणि दरवर्षी माझे भक्त तुझा आणि माझा विवाह घडवून आणतील। तोच आपला तुलसी विवाह। याच कारणाने आपण जिथे तुळशी लावतो त्या ठिकाणाला वृंदेची आठवण म्हणून वृंदावन म्हणतो।